एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजूर अंतर्गत सुरू असलेली अकोले तालुक्यातील केळीकोतुळ गावातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेचा भोंगळ कारभार आता समोर आला आहे. भाजी व्यवस्थित नसते, सगळ्यांचं म्हणणं आहे का? बर, त्याच्यानंतर अजून हा चपाती काय जळक्याचं सगळ्यांचं म्हणणं आहे का? तेल नसतं चपातीला, सगळ्यांचं म्हणणं आहे का? बर, अजून टॉयलेट बाथरूम साफ केलं जातं. किती दिवसातून केलं जातं? साफच नाही केलं. बर, हा सगळं ब्लॉक झालंय. बर बर, त्याच्यानंतर तुम्हाला आंघोळीला गरम पाणी, मग आता थंडीच्या दिवसामध्ये कोणत्या गरम पाणी नाही तुम्हाला तिथं? गार पाणी का? आणि किती वाजता आंघोळ करता? 7-7:30 वाजता. मग तर गारठून जात असेल. मग तुम्ही तक्रारी करत नाही का इथं? त्यांच्याकडून काय उत्तर येतं? करू म्हणता, पण काहीच करत नाही. बरं, अजून काय समस्या आहेत? आंघोळीला कुठं जातं? रस्त्यावरती का? मग तुम्ही रस्त्यावरती आंघोळ करताय? अजून काय काय अडचणी? कधी कधी चपात्या कच्च्या राहत्या. अजून म्हणजे गरम पाणी नसतं तुम्हाला? किती दिवसांपासून? महिना होऊन गेलाय का त्याच्यापेक्षा जास्त? महिना होऊन जास्त दिवस झालेत. बर, तुम्हाला काय मागितलं हो? मग नाही म्हणतात का? काय म्हणतात? ठेकेदार देत नाही. बर, त्याच्यानंतर फळं केळी तर असते ना, बाकीचे अंडे वगैरे हा कधी कधी नाही राहते. बाकीचं काय अजून सफरचंद वगैरे असं काय येत असेल? बरं, शालेय साहित्य वगैरे काय काय मिळाले का? हे कधीचे आहेत? मग या वर्षी कपडेच नाही परस कोणालाच नाही. दुर्गम व डोंगराळ भागात असलेल्या या शाळेतील विद्यार्थ्यांनी तक्रारीचा पाडा वाचून दाखवलाय. गावातील सरपंच, सदस्य, ग्रामस्थांनी अनेकदा तक्रारी करूनही कोणत्याही उपाययोजना राबवल्या जात नसल्याचं चित्र आता समोर आले आहे. दहावीचे जे विद्यार्थी आहेत त्यांचे मी दरवेळेस इथं आल्यानंतर प्रत्येक वेळेस मुलांना विचारता असतो का गणिताचं किती झालं, काय झालं. तर आत्तापर्यंत त्यांचं गणिताचं फक्त 2 प्रकरणं झालेली आहेत. ते बी बेसिक घेतले, फक्त 1-2 गणित अशी घेतलेली आहेत. आणि ते गणिताचं त्याच्याकडे काही लक्षच म्हणजे दिलंच जात नाही. आम्ही वारंवार तक्रार केली, PO मॅडमला पण केलेली आहे. विटेकर सर गणिताचे शिक्षक आहेत, पण ते कधीच इथं हजरच नसतात. त्याच्यामुळं मुलांची फार बिकट परिस्थिती आहे. आणि आता 2च महिने, फक्त 1.5 महिना राहिला आहे परीक्षासाठी. आता सराव चालू झालेत, तर त्या मुलांचं करायचं काय? तर आम्ही वेळोवेळी शाळेवर येतो. मुलांची केस कधी कापलेले नसतात, त्यांची स्टाईल वेगळी असते. परत त्यांचं गणवेश वेगळं असतं. त्यांना आत्तापर्यंत मला वाटतं 2 वर्ष झाले मुलांनी सांगितलं त्यांना गणवेश मिळालेला नाही शाळेचा. आणि कॉलेजच्या शिक्षकांची अशी परिस्थिती का मला वाटतं फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा शिक्षक नाही आहे. त्या शिक्षकांसाठी आम्ही आयुक्तालयापर्यंत, मंत्र्यांपर्यंत अर्ज केले. अद्याप आमच्या शाळा चालू झाल्यापासून अद्याप परमनंट पद आलेलं नाही आहे शाळेला. परत शाळेला सिक्युरिटी गार्डचं पण पद नाही आहे. इतकी शाळेची बेकार परिस्थिती झालेली. मुलींना विचारलं असता मुली असं सांगताय का त्यांना आंघोळीसाठी गरम पाणी मिळत नाही. गरम पाण्याची सुविधा असताना त्यांना का मिळत नाही? ही त्यांना मिळालं पाहिजे. आणि जे विटेकर सर आहेत मुख्याध्यापक, ते 2-2, 3-3 महिने रजेवर जाते. शाळेची सगळी हेळसांड होते. त्यांना म्हणजे कुठलंच लक्षच नाही शाळेकडं. आणि जे प्रभारी चार्ज सांभाळतात गीते सर, ते चांगल्या पद्धतीने सांभाळताय. पण कारण असं होतं का ते प्रॉपर इथे जवळ असल्यामुळे त्यांचं कोणी ऐकत नाही शाळेवर. आणि शाळेकडं पूर्ण दुर्लक्ष झालेलं आहे. शाळेकडं प्रशासनाला एक विनंती आहे की शाळेकडे येऊन आमच्या शाळेकडे लक्ष द्यावं. विद्यार्थ्यांची गुणवत्ता आज बघितलं तिथं तर 10वीच्या मुलांचं अक्षरशः 1 महिना परीक्षेला राहिलं आहे, तरी त्या मुलांचं फक्त 2-2 प्रकरणं शिकून झालेलं आहे. त्याचबरोबर कॉलेजचं शिक्षक या ठिकाणी वेळेवर
उपस्थित राहतात, कधी राहते नाही. आता आपण बघितलं असता त्या ठिकाणी जेवण अगदी करपलेल्या भाकरी होत्या. मुलांना जेवायला स्वयंपाक बनवायला लावतात. त्याचबरोबर मुलांचं बाथरूम बघितलं असेल तर त्या ठिकाणी प्रचंड घाण आहे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी म्हणजे शाळा एकदम वारीवर सोडल्यासारखी अशी पद्धत या ठिकाणी झालेली आहे. आम्ही वेळोवेळी या संदर्भामध्ये इथं मुख्याध्यापकांशी चर्चा केली असता त्यांनी आम्हाला कोणत्या प्रकारचं असं म्हणजे हे केलेलं नाही. त्याचबरोबर PO मॅडम असतील त्यांना देखील आम्ही वेळोवेळी या संदर्भामध्ये निवेदनं या ठिकाणी दिलेली आहेत, परंतु मॅडमने देखील त्याची दखल घेतलेली नाही. या ठिकाणी विटेकर सर परमनंट म्हणून काम करतात. अद्यापही बी ते 17 तारखेला या ठिकाणी शाळेवरती रजा टाकलेली आहे. 24 तारखेपर्यंत रजा टाकलेली होती, परंतु गीते सर म्हटले की बुवा आमच्याकडे त्यांच्याबद्दल नाही का पुढची जी रजा आहे त्याबद्दल आमच्याकडं कोणत्या प्रकारची अर्ज किंवा फोन बिन काहीच केलेलं नाही. आज जवळपास 9 तारीख आहे, तरी त्या विटेकर सरांचं या ठिकाणी उपस्थित नाही. मुलांना निकृष्ट जेवण दिले जात असून थंडीच्या दिवसातही थंड पाण्याने विद्यार्थ्यांना आंघोळ करावी लागत आहे. कधी चपातीला तेल नसते तर कधी चपात्यांना पीठ तसेच असते. शाळेत अनेक विषयांचे शिक्षक नसल्याने विद्यार्थी एक शिक्षणापासून वंचित राहत आहेत. मुलांना मागील वर्षाचाच गणवेश असून शासनाकडून अजूनही विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नाही का, हा संशोधनाचा भाग ठरू शकतो. तसेच शौचालयाची अवस्था प्रचंड भयावह असून शौचालयांना दरवाजेच नसल्याचे चित्र दिसून आले आहे. स्थानिक ग्रामस्थांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. शासन आदिवासी विद्यार्थी यांच्या शिक्षण व सुविधांसाठी प्रचंड पैसा खर्च करत आहे. जेवण, गणवेश, भाजीपाला तसेच फळे पुरवठा करणारे ठेकेदारांच्या चुकीच्या धोरणामुळे विविध समस्यांचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागत आहे. राजूर प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी हे या समस्यांकडे डोळे उघडून पाहणार का? शासनाकडून पैसा तर घेतला जातो, मग तो मुलांच्या सुविधांसाठी का वापरला जात नाही, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. प्रतिनिधी गणेश आवारी, MH मराठी, अकोले, अहिल्यानगर.